नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, ज्यांचं दीर्घकाळ अमेरिकेमध्ये वास्तव आहे आणि ज्यांची बुद्धी खूप तल्लख आहे, चिकित्सक आहेत आणि त्यांना मराठीमध्ये ओघवत्या कसं सांगायचं महाराष्ट्राला, असं कळतं. श्री रवी गोडसे आपल्यासोबत अमेरिकेतनं जोडले गेलेत. सर, थँक यू सो मच. अरे वा, तुम्ही सुरुवातीलाच दिल जिंकली या बुद्धी तल्लख वगैरे सांगून. असं आहे, आमच्याकडे 12 वाजलेत. तुमच्याकडे मला वाटतं ओके. दिवस हं? दुपारच्या 2:30 वाजले ना, पण ते दुपारच्या तसं ना, 2:30. अमेरिका आता 9.5 तास भारताच्या मागे आहे. आणि हां. तसं ना, बहुतेक सगळं जग भारताच्या मागे आहे. हो, बघा ना, आपण कुठे भवभूती कालिदास वगैरे लोकांचे त्यांना कविता करत होते, तेव्हा इकडचे लोक एकमेकांचे ओवा काढत होते. पण आपण म्हणजे पण आपल्या परिस्थितीनुसार वागायला पाहिजे ना भारताने. नाही. ऍग्री ऍग्री. पण तुम्हाला तरी कळलं का की ट्रम्प यांनी हे जे इराण विरोधातलं युद्ध छेडलंय ते कुठल्या कारणानं? कारण त्यांची गोलपोस्ट सातत्यानं चेंज झाली. आधी म्हणाले की ते परमाणु बॉम्ब बनवणार होते, मग काय बॅलिस्टिक वगैरे वगैरे. नाही, कधी कधी काय असतं ना, कधी कधी सगळ्या गोष्टी खोलून सांगता येत नाहीत. काही ओके. दुसरी गुप्तहेरांकडून असेल, जेव्हा म्हणजे इंडिया पाकिस्तान वॉर चाललं होतं, तेव्हा कधी कधी काही गोष्ट नाही सांगता येत, म्हणजे अगदी हम्म, डेमोक्रेसी असली तरी. हम्म, आणि कधी कधी काय झालं होतं की आता ते इराण तर 1979 पासूनच म्हणते ना की आम्ही इस्रायलला मिटवू वगैरे. मग हम्म, आज हल्ला का केला? म्हणजे आज हम्म, तेव्हा कारण मागच्या ते न्यूक्लिअर हे तर उडवलंच होतं. आता काय माहित नाही की इस्रायलकडून नवीन इन्फॉर्मेशन आली होती किंवा ते काय बेसेस होते, राईट. जे जे अमेरिकेचे आखाती देशांमध्ये बेसेस आहेत, त्याच्यावर हल्ला होईल असं वाटलं होतं. कारण ट्रम्प जिंकले 2016 हम्म, साली, ते हे सांगून की इराकमध्ये जाणं हा मूर्खपणा होता. हम्म, म्हणजे त्यांनी त्या जॉर्ज बुशचा जो भाऊ होता, जेब बुश, तो तेव्हा त्यांच्या विरुद्ध उभा होता. आणि हम्म, त्याने त्याच्या तोंडावर सांगितलं, तुम्ही खोटं हम्म, बोललात आणि तुम्ही चुका केलात आणि तुम्ही हम्म, इराकमध्ये जाऊन वाट लावली. त्याच्यामुळे आत्ता का गेले हे थोडं बुचकळ्यात पाडण्यासारखं आहे, की आत्ताच का गेले, म्हणजे काल का हम्म, नाही, परवा का नाही, त्याच दिवशी. हम्म, आणि हम्म. जायचंच होतं तर जानेवारी 8ला गेले असते तर हे सगळं संपलं असतं आतापर्यंत. कारण जानेवारी 8ला इराणची सगळी जनता रस्त्यावर होती, प्रोटेस्ट करत हम्म, होती. त्या हम्म, प्रोटेस्टर्सना मारलं IRGCने. त्याच्यामुळे यांच्याकडे कोणी लिडरच उरले नाहीयेत. हम्म, इंटरनेट पण नाहीये इराणमध्ये. त्याच्यामुळे हे जरा बुचकळ. पण ना, इराण खूप सोपं जाईल इराकच्या मानाने. हम्म, कारण इराकमध्ये कसं होतं, 50% शिया, 45% सुन्नी, थोडे कर्डिश. कर्डिश लोकांना स्वतंत्र केलं, ते एवढं सोपं नाहीये माहितीये. कर्डिश हम्म. लोकांना तुम्ही स्वतंत्र केलं की टर्की खवळणार. कारण बरोबर, टर्कीतले कर्डिश त्यांना जॉईन होणार. जसं बरोबर. चीन कधी तिबेटला स्वतंत्र नाही होऊ देणार. कारण चीनमध्ये 25 लाख तिबेटी राहतात, मग ते म्हणतील आम्ही बर. त्यांना जॉईन होतो. हम्म, म्हणजे जर का श्रीलंकाचे दोन भाग झाले, तामिळस्थान आणि सिंवलिस्तान, तर भारत नाही होऊ देणार ते. कारण भारताचं बरोबर. तामिळनाडू मिळेल, मग आम्ही त्यांना जॉईन होतो. हम्म. तर मग इराण तसं तुम्ही सोपंच आहे. पण रवीजी, तुम्ही आणि अमेरिकेतले नागरिक बुचकळ्यात आहेत की हे कशामुळे केलं, बरोबर? बरोबर. अगदी बरोबर ना? नाही नाही, आत्ता का केलं याच्याबद्दल ओके. बुचकळ मग आहेत. ते ते एप्स्टीन कधी. फाईल आणि मिड टर्म इलेक्शन जे नोव्हेंबरमध्ये होऊ घातलंय ते तर कारण नाहीये. हे बघा, नोव्हेंबरच्या इलेक्शनच्या साठी केलं असेल, हम्म, तर ते इलेक्शनच्या आधी कोण युद्ध चालू करणार आहे? जे युद्ध हम्म, कोणालाच आवडत नाहीये. त्याच्यामुळे इलेक्शनच्या. आणि काय, एक ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर म्हणायचा की हम्म, 1 आठवडा ही खूप मोठी वेळ असते पॉलिटिक्समध्ये. राजकारणामध्ये काय, नोव्हेंबर पर्यंत आदल्या दिवशी काय येईल कोणाला सांगता येत नाही, ही एक गोष्ट. हम्म, आणि हम्म, दुसरी गोष्ट म्हणजे एप्स्टीन फाईलचं ना, मला आता थोडा म्हणजे पूर्वी राग यायचा, आता दया यायला लागली आहे. म्हणजे माझ्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या धाकट्या भावांची, हम्म. म्हणजे जी यंग तरुण पोरं आहेत, आणि ते सतत तावा तावाने चाललंय त्यांचं. म्हणजे अक्षरशः फेस येतोय तोंडाला, भाऊसाहेबांच्या तोंडाला आला होता तसा. पाणी म्हणते एप्स्टीन फाईलचं काय झालं, आणि मग त्या बिल गेट्सने कॉन्स्पिरसी केली. माझ्या भावानं एक मला सांगा, मी धाकट्या भावानं अगदी प्रेमाने विचारतो, हम्म, हे तुम्ही कुठे बघता? हम्म, सेलफोनवर हां, किंवा हम्म, डेस्कटॉपवर. त्या डेस्कटॉपचं सॉफ्टवेअर विंडोज असेल तर कोणी बनवलंय? बिल हम्म, गेट्सने. बिल गेट्सच्या हम्म, खाजगी मालकीचं आहे ते. हम्म, ॲपलवर बघितलं तर स्टीव्ह जॉब्स पण त्यांचाच. मेटा हम्म, कोणाचा आहे? इंस्टाग्राम कोणाचं आहे? झकरबर्ग यांचा मित्र. यूट्यूब हम्म, कोणाचं आहे? गुगल हम्म, कोणाचं आहे? एक्स कोणाचं आहे? तर अमेरिकेतला कुठला तरी मनुष्य तुमच्याबरोबर कॉन्स्पिरसी करतो, ह्याची सगळी माहिती तुम्ही त्याच्याच बरोबर जमा करता. म्हणजे मला काही कळतच नाही आता. तो एप्स्टीनचं काय होतं ना, असं म्हणतात हम्म. तो कदाचित इस्रायलचा हेर होता. हो, आणि त्याच्यामुळे इस्रायल गव्हर्नमेंट जसं सांगेल, म्हणजे तसं ते जगातल्या वाटतं.
इंग्लंड अमेरिकेने इस्रायलला सपोर्ट दिला, तो हम्म, खरंच त्याच्या नेत्यानं सपोर्ट द्यायचा होता, की त्यांचे त्याच्याकडे व्हिडिओज आहेत म्हणून ते त्याला मजबूर करतायत हम्म. अशा याने दिला असेल? अरे पण जर का इस्रायल अशी लफडी करू शकत असेल तर अमेरिका करू शकत नाही का? इस्रायलचा प्राईम मिनिस्टर असेल आणि तो अशी धमकी देत असेल, तर तुम्हाला वाटतं युएसचा प्रेसिडेंट धमकी देऊन घेईल? होय, अरे म्हणजे तुमच्या बहुतेक मते एप्स्टीन फाईल हा प्रश्न नाही आहे, बरोबर? माझ्या मध्ये प्रश्न का नाही हे सांगतो. ओके. हम्म, एकच मनुष्यावर ते जोर आणू शकतात, तो सगळे डिसिजन घेतो, ट्रम्प. हम्म, हम्म, मुख्य प्रश्न आहे, ट्रम्प तात्या एप्स्टीन हम्म. फाईलमध्ये आहेत की नाहीत? आणि याचं उत्तर बहुतेक नाही आहे. थोडा विचार केला तर तुम्ही हो, "ए, मी काय वाचलं नाहीये ते ऑलमोस्ट. नाही ही वॉज नाही नाही नेव्हर बीन देअर. नाही नाही ते म्हणतात "आहे, तुम्ही बघता, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलात, आम्ही एकदम अमेरिकेतले 80% लोक कोणाचेच भक्त नाही आहेत. हम्म. हे भक्त देवांचे असतात, हे सगळे सगळे दुसऱ्या देशांमध्ये फाडे असतात, हे भक्त बिक्त हा. इथे तसं काय नसतं, कोणी कोणाला विचारू शकतं, आपल्याकडे विचारायची पण टाप नाही कोणाला. हम्म, तर हम्म, हे जे लोक म्हणतायत की ओबामा काका होते, ओबामा हम्म, काकांचं 4 वर्ष राज्य होतं, बायडन काका होते 8 वर्ष. हम्म, 8 वर्षामध्ये यांनी मिळून एवढा प्रयत्न केलाय ट्रम्पला डुबवायचा, म्हणजे अक्षरशः कंगाल झालेत ते ट्रम्पला. त्या हम्म, एप्स्टीन फाईलमध्ये जसं काही असतं ते ओबामा आणि बायडनच्या हातात असताना त्यांनी हम्म, रिलीज केलं नाही. याच्यावर हम्म. ज्याचा विश्वास बसतो ना त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये पण प्रवेश नाही मिळणार, फाईन, तर फाईन, हा. फाईन. तर पण त्याच्यामुळे मग मला असा एक काय ट्रम्पवर एक दबाव नाहीये. राईट, पण आणि दुसरं मी काय ना, आता ना. ट्रम्प आहे ना, एक सांगतो मी तुम्हाला, हो. ट्रम्प हा बिल्डर मनुष्य आहे. हा. आणि तुम्हाला बिल्डर कसे असतात माहिती आहे? हो, पुण्या हो. मुंबईमध्ये तुमने एक मारा तो हम चार मारेंगे. त्यांना कोणी धमकी दिला तर उचलणारच त्याला, राईट. तर त्याच्यामुळे हम्म, असलं काय हम्म. मला धमकी बिमकीने वाटत नाही. आणि ते इस्रायल काय बिचारं उठ म्हटलं की उठणार, बस म्हटलं की बसणार, ते कसले धमकी देत आहेत. नाही, पण मला दुसरी गोष्ट अशी वाटते, कारण तुम्ही आता त्याच्या बिल्डरशिपचा उल्लेख केला म्हणून, हा की एकतर मिस्टर ट्रम्प हे व्यापारी आहेत हे तुम्ही सांगितलं. दुसरं असं की मी मध्ये इस्रायलचं युद्ध कव्हर करायला तिकडे गेलो होतो, पॅलेस्टिन आणि त्या सगळ्या भागामध्ये फिरत होतो. हा आणि हा आता बेंजामिन नेतन्याहू यांनी ज्या पद्धतीनं अमेरिकेचे दौरे केले, 4-5 दौरे झाले, सातत्यानं ते ट्रम्प यांच्या संपर्कात होते. एक आंतरराष्ट्रीय माध्यमातली चर्चा अशी आहे की खरी लढाई इस्रायल आणि इराणची आहे. त्याच्यात अत्यंत हुशारीने इस्रायलनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ओढलं, की असा राष्ट्राध्यक्ष की जो निवडणुकीच्या काळात म्हणत होता की दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसण्याचं माझं काहीच कारण नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. इस्रायल हुशार आहेच तसं, आणि इस्रायल टिकलंच नसतं ना. हम्म, म्हणजे पॅलेस्टिनचे लोक म्हणतात त्यांचं बरोबर आहे, अमेरिकेचा पाठिंबा नसता तर इस्रायल टिकू नसतं शकलं. आणि हे वॉर हम्म, मुख्यतः इस्रायल आणि इराणचंच आहे. कारण इराण पहिल्यापासून म्हणते की इस्रायलला हम्म, जगू देणार नाही, हमासचा हल्ला झाला त्यांना जगू देणार नाही, हे सगळं बरोबर आहे. पण त्या जागी आता काही शांतता आणायची असेल, आणि इराणचं कसं आहे की त्यांच्याकडे क्षेपणास्त्र हळूहळू वाढत आहेत ना त्यांची, ती हम्म, जास्त अमेरिकेच्या दिशेने यायला लागली म्हणून. म्हणजे कदाचित इस्रायलने भरीला पाडलं का अमेरिकेला त्या युद्धामध्ये. पण आता तुम्ही जर का त्या एरियामध्ये ट्रॅव्हल केलं असेल हम्म. पॅलेस्टाईनमध्ये, हो, हो. पण तुम्ही बघा ना की रस्ते कसे आहेत, इस्रायलचे कसे आहेत, वेस्ट बँकचे कसे आहेत, हम्म. पॅलेस्टाईनचे, जॉर्डनचे कसे आहेत, सिरियामध्ये कसे आहेत, लिबियामध्ये कसे आहेत, हो. लिबिया नाही, लेबनॉनमध्ये कसे आहेत. अरे फार फरक आहे. बैरूतला पूर्वी पॅरिस म्हणायचे हम्म, ईस्टचं. एवढे छान छान होतं दमास्कर, कधी बघायला मिळालं दमास्करचं किती मजा येईल. पण हम्म, इस्रायलमध्ये सगळी सुबत्ता आहे आणि बाकी लोक नुसतेच आपापसात भांडतायत. आणि हम्म, इस्रायलचे लोक ना तसे थोडे असे फटकू आहेत आणि असे डोक्यात जातात, म्हणजे असे हम्म, प्रेमळ नाही आहेत. त्यांच्याशी बोलायला लागलं की 2-3 मिनिटात डोक्यात जातातच. पण कर्तबगार आहेत. म्हणजे हम्म, त्यांनी ते करून दाखवले आणि त्यांनी पॅलेस्टिनियन लोकांकडून विकत घेतले. आणि हे जर का टू स्टेट सोल्युशन झालं, भारत याच्यात चांगली भूमिका घेऊ शकेल. हम्म. कारण भारत इस्रायल बरोबरही मैत्री करू नये. हो, अमेरिका चालेल. कसा इस्रायलचा धार्जिना वाटतो त्या लोकांना. हम्म, म्हणून हम्म, असा कुठला तरी, म्हणून मी नेहमी म्हणतो आणि माझं कोणी ऐकत नाही, हसतात मला, की म्हटलं हम्म, अरे त्या LPG सिलेंडरच्या लाईनीत उभं राहण्यापेक्षा इतर हम्म. देशांच्या लाईनीत सर्वात पुढे उभे राहा ना. हम जहा खडे है लाईन वहीं पे चालू होती है. भारताला असं काहीतरी म्हणू दे ना. हे कुठले ते हम्म. फालतू सिलेंडर बिलिंडर घेऊन डोक्यावर, अरे आपली लायकी काय, आपण करतोय काय, काय मग कळतच नाही मला. नाही, लोकांना भीती आहे ना रवी, असं आहे की सप्लाय चेन मध्ये डिस्ट्रक्शन. कारण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच होता की हे सगळं करून, कारण ट्रम्प यांची लोकप्रियता घटते आहे, सीएनएनचा रिपोर्ट मी कालही वाचला. शेवटी ठीक आहे, त्याची कारणं कळली नाहीत, पण शेवटी अमेरिकेला काय हाताशी येणार? आपल्याकडे जसं सप्लाय डिस्ट्रक्शन सुरू झालं आहे, अनेक ठिकाणी कमर्शियल गॅस मिळत नाहीये, आपल्याला ऑइलचा साठा मर्यादित आहे, तो हातचा राखून वापरावा लागतोय.
पण मला प्रश्न अमेरिकेच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने की हे सगळं करून अमेरिकेच्या हाताशी काय लागणार आहे? पण म्हणजे हा विचार ट्रम्पने पण केला असेल ना. ऑब्व्हियसली. आता नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे की त्यांच्या हातात काय आहे, अशी काय एक गोष्ट आहे. आणि आता हे आपले LPG येतात त्या होर्मुझमधून, तर आता मग त्याचा आपण पण विचार करून ठेवायला पाहिजे ना. हे युद्ध पेटतंय जून पासून चालू होतं, मग आपण हो. आधीपासून विचार करायला पाहिजे ना. लोकांना काय फतवे सोडायचे कोविड सारखे, लोकांनी हे हम्म. करू नका ते करू नका काळजी घ्या म्हणजे हे परत काखावर करून मोकळे. ही एक हम्म. गोष्ट झाली. हो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी अगदी अगदी मनापासून म्हणतो की आपल्याकडे कोविडच्या दुसऱ्या लहरीमध्ये कसलीही कमी नव्हती. अगदी समृद्ध देश आहे आपला, सुजलाम सुफलाम. हम्म. आपण ती हम्म. कमी निर्माण करतो. तुम्ही डोंबिवलीला लोकलमध्ये चढत असताना सगळ्यांना हम्म. कदाचित जागा असतील कल्पनेमध्ये, पण आपल्याला जागा मिळणार नाही म्हणून आपण जे तावातावाने उड्या मारून आज चालतो ना, भीतीपोटी. आपण सगळ्या हम्म. गर्दी आणि गोंगाट भीतीपोटी करतो. आपण ती हम्म. भीती आपण 5 लोक लाईनीत उभे राहिले की त्याचे फोटो टाकतो. ते फोटो बघून 5 लोक अजून येतात. म्हणजे अशी हम्म. ही गर्दी वाढत जाते. आपण जर का शांततेने घेतलं ना, हे काळा बाजारवाल्यांना ही आपलीच पिल्लं आहेत. हो. आपणच त्यांना जन्माला घालतो. हो. आपण जर का धांगडधिंगा कमी केला ना, तर सगळी सुबत्ता येईल. आता ज्या लोकांकडे सिलेंडर होते ते सुद्धा लाईनीत जाऊन उभे राहिले की तेव्हा हम्म. नाही मिळाला तर. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो. आणि सरकार तरी काय करणार, म्हणजे सरकार करू शकलं असते, पण ते काय नाही तर फरमान काढून मोकळे होतील. लोकांनी नाही कमी पण खा. म्हणजे पण रवीजी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ट्रम्प यांना हे सगळं करून किंवा अमेरिका एक तर असं आहे की त्या राष्ट्राची जी काही विश्वासार्हता होती ती विश्वासार्हता सुद्धा आता स्टेक्सला लागली कारण युरोपियन युनियन त्यांच्या बरोबर नाही अगदी UK सारखा त्यांचा खूपसा जवळचा मित्र. मला प्रश्न हा आहे की अहो युके रिपब्लिकनला आणि आणि ट्रम्प यांना काय मिळणार आहे हे सगळं करून? तुम्ही UK आणि युरोपचं बोलताय ना, ते युरोप म्हणजे माझा एक पेशंट होता. हम्म. आता वारला तो. हो. तो गेला होता पॅरिसमध्ये हम्म. आणि त्याचा पासपोर्ट कुठेतरी राहिला होता. हम्म. ज्याच्यामध्ये म्हणजे खिशातच कुठेतरी होता, तो शोधत होता, मिळत नव्हता. तर ती जी इमिग्रेशनची ऑफिसर होती फ्रेंच बाई, ती त्याला अशी खवचटपणे म्हणाली की हम्म. दुसऱ्या देशात जाताना पासपोर्ट लागतो माहिती का, नाही माहिती आहे का तुम्हाला आजोबा? तुला नाही ग मुली. मी 1944 साली आलो होतो फ्रान्समध्ये. तेव्हा माझ्या हम्म. हातात बंदूक होती, जर्मनांच्या हातात बंदूक होती, आम्ही एकमेकांना गोळ्या घालत होतो. पासपोर्ट दाखवायला तिथे बोंबलायला कोणी फ्रेंच नव्हते. हे अख्खं हम्म. युरोप आता जर्मन बोलत असतं. या युरोपला हम्म. कोणी सोडवलं, फ्रान्सला कोणी सोडवलं, इंग्लंडला कोणी सोडवलं? हे हम्म. सगळं दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाले होते. त्यांना हो. परत बांधून कोणी दिलं? हे सगळं हम्म. अमेरिकेनेच केलं ना. अमेरिकेने केलं ते. पहिल्यांदा कोणतरी असा अमेरिकेमध्ये आलाय आणि जे लोकांना आवडत नाही, केलेलं असेल तर बोलून दाखवलेलं, की अरे आम्ही हे केलं, त्याच्या बदल्यात आता तुम्ही एवढी आणि हे जी सगळी टूरटूर करतायत, युक्रेनला हे करा, त्याला ते करा, अमुक करा, तमुक करा, म्हणजे पैसे अमेरिकेचे हो. आणि सल्ला संरक्षणाची देणारे हे जबाबदारी लोक. अमेरिकेची. हम्म. हा, आणि संरक्षणाचे हे ह्यांनी 2% त्यांच्या बजेटचा खर्च करायचा होता. कोणी दोन हम्म. टक्के करतच नव्हते. वुड्रो विल्सन अमेरिकेचे पहिले प्रेसिडेंट होते. हम्म. त्यांनी जाऊन फ्रान्स आणि इंग्लंडला वाचवलं पहिल्या हम्म. महायुद्धामध्ये. हम्म. त्यांच्या बायकोच्या हातातून एक कॉफीचा कप फुटला होता, त्याच्या हम्म. पैशाचं बिल पाठवलं होतं फ्रान्सने अमेरिकेला. म्हणजे हे लोक असा विचार करतात कधीतरी कोणीतरी त्यांना दाखवून दिलंय. आणि हम्म. युरोप युरोप आपण म्हणतो, त्यांना पण कधीतरी कोणीतरी त्यांची जागा दाखवायला पाहिजे ना. म्हणजे हे काय पैसा दुसऱ्याचा विचार आपला, हे जास्ती दिवस हम्म. नाही चालणार, आता कुठेच नाही चालणार. आणि ओके. युरोप कुठे एका मुखाने बोलतोय, त्यांच्यामध्ये पण बाकी आपापसात बरीच लफडी आहेच ना. तर हम्म. त्याच्या आणि तुम्ही म्हणता हे जे एकटा पडतोय किंवा अमेरिका, अमेरिका म्हणजे एकटा होतो कधी मी, एकटा झालो कधी मी, फौज मागे राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे. अरे ते हम्म. सगळे टॅक्स पेअर जगातले वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे 24% पैसे देतं अमेरिका. हो. आणि ऐकतं ते चीनचं, भारत देतं 0.7%. आणि हम्म. त्याच्यात म्हणजे कधीतरी आपल्याला आपल्या लायकीच्या नुसार पैसे पण टाकायला पाहिजेत ना. नुसती हम्म. दोन्ही पक्षांनी शांतता ठेवावी वगैरे अशी गुळमुळीत विधानं फेकून काय मिळणार आहे त्याच्यातून, थोडा म्हणजे विचार पण तुम्हाला करायला असं पाहिजे. म्हणायचं रवीजी, अमेरिका बळी आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, तर तो कान पिळतोय तर त्यात काही वावगं नाहीये. नाही नाही असं नाही, पण ते हे पहिल्यापासूनच होतं. ओके. थिओडोर रुझवेल्ट होते हम्म. अमेरिकेचे प्रेसिडेंट. तर अमेरिकेला तेव्हा कनाल बनवायचा होता, पनामा. हम्म. हम्म. कोलंबियाच्या भागात ती जागा होती, कोलंबिया नाही म्हणाला म्हणून अमेरिकेने एक नवीन देश निर्माण केला, पनामा. तिकडनं हम्म. कनाल काढला. तर रुझवेल्ट म्हणायचे की हातात मोठा सोटा ठेवा पण हम्म. प्रेमाने बोला, कॅरी अ बिग स्टिक बट हम्म. टॉक सॉफ्टली. अमेरिकेची भूमिका पहिल्यापासून तीच आहे. हम्म. आत्ता जरा ट्रम्प थोड्या गावरान भाषेत बोलतात,
त्याच्यामुळे भूमिकांमध्ये अमेरिकेच्या काही बदल, आणि शेवटी तसंच असतं ना. हम्म. म्हणजे शेवटी तसंच असतं. आता गब्बर चालून गेला तर तो अहमद मियाला नाही पकडणार, तो आधी जय हम्म. विरूला पकडायचा ट्राय करणार ना. होतं हम्म. तसंच ना. आणि समजा कोणी पैसे देत असेल तर, आणि तुम्ही म्हणता जे अमेरिका कदाचित एकटं पडतंय, पण प्रत्येक देशामध्ये पण ओपिनियन बघा ना, 50-50% डिवायडेड आहे. ओके. इस्रायलमध्ये सुद्धा 50% लोक नेतान्याहूच्या विरुद्ध आहेत. विरोधात पण ब- अमेरिकेतलं जनमत काय आहे? 50% 50% ओके, फिफ्टी 50% फिफ्टी. ट्रम्पच्या बाजूने, 50% विरुद्ध. तसं हम्म. म्हणायला गेलं तर बऱ्याच इश्यूजवर जॉर्ज वॉशिंग्टन हा अमेरिकेचा पहिला प्रेसिडेंट होता. तो हम्म. म्हणायचा पॉलिटिकल पार्टीज नकोत फालतू, प्रत्येक विषयावर प्रत्येक नेत्याचं मत विचारायचं. हम्म. तुमच्या ह्याच्यावर काय म्हणणं आहे, म्हणजे आता हे या पक्षाने केलं चांगलं, हा नेता घेतला हम्म. भ्रष्ट, ते वाईट. हम्म. तुम्ही हम्म. प्रत्येक मुद्द्यावर तुमचं मत द्या. त्याच्यामुळे 80% अमेरिकन लोक सेंटरमध्ये आहेत. ओके. आणि ते म्हणतात की आम्हाला असं पाहिजे, तसं पाहिजे, सगळ्यांना काय हम्म. पाहिजे, गॅस म्हणजे पेट्रोलचे पैसे कमी पाहिजेत, महागाई कमी पाहिजे. कोणाला अजून हवं असणार आहे? आणि हे काय अमेरिकेने ठेकाने घेतलाय की आम्ही इकडे जाऊन लोकशाही आणू तिकडे वगैरे, त्यांचा तसा काही संबंध नाहीये. हम्म. आणि दुसरं कसं होतं, आता इराण कोणाकोणाला पैसे द्यायचा, हेजबोल्लाला, हो. काही हमासला, हौतीला जायचं, आणि हमासला द्यायचं. हुतीना. ते हम्म. हुती ते रेड सी मधल्या शिपिंगवर करत होते. आपण नुसती स्टेटमेंट देतो. अरे नुसतं स्टेटमेंट देऊन नाही होत, कधी कधी कधीतरी जाऊन त्याला कोणीतरी ठोकायलाच लागतं, हम्म. स्टेटमेंट देऊन काय होणार आहे, हुती काय करणार आहे, ते तसेच हम्म. होते सगळे, ते जे तो चाचे रवी होते. गोडसे यांचा ह्या सगळ्या इराण विरोधातल्या कारवाईला अनेक अर्थाने पाठिंबा आहे. नैतिक अमेरिकन नागरिक म्हणून जे काही चाललं आहे ते नाही, बघून. कसं असतं माहितीये का, पॉलिटिक्स एंड्स ॲट वॉटर्स एज. हम्म. माझा देश जर का आता युद्धावर असेल तर मी पूर्णपणे माझ्या देशाच्या बाजूने आहे, मी ज्याचा फाईन. नागरिक आहे. आणि हम्म. भारतातल्या लोकांनी पण तो धडा घ्यायला पाहिजे. भारताचे पंतप्रधान जर का न्यूयॉर्कमध्ये गेले तर सगळा भारत पंतप्रधानांच्या बाजूने पाहिजे, कारण ते भारताच्या बाहेर आहेत. आणि हम्म. भारताच्या नेत्यांनी पण हे भान ठेवायला पाहिजे की दुसऱ्या पक्षाच्या पंतप्रधानबद्दल बोलताना ते दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान नव्हते, ते हम्म. भारताचे पंतप्रधान होते आधीचे. त्याच्यामुळे हम्म. भारताच्या सीमेच्या बाहेर सगळे भारतीय एकत्र, ओके. भारतामध्ये काय करायचे ते हे चालवा. त्याच्यामुळे या युद्धाला आता, आणि अमेरिकेच्या जनतेच्या मनात काय आहे ते मिड टर्म इलेक्शन मध्ये होईलच ना स्पष्ट. कळलं. पण अमेरिकेच्या जनतेच्या मनात धार्मिक अँगल नाही ना काय त्याच्यामध्ये, कारण ख्रिश्चन आणि मुसलमान, इस्लाम वगैरे असा. हे बघा ना, तसं म्हणतात, विचारता की अमेरिका ही रेसिस्ट कंट्री आहे का. हम्म. त्याचं उत्तर आहे होय, अमेरिका होय. ही रेसिस्ट कंट्री आहे. पण हम्म. जगातल्या सर्व देशांमध्ये सर्वात कमी रेसिस्ट अमेरिका आहे. आणि हो. महाराष्ट्रात आपण एकमेकांना आडनाव विचारल्याशिवाय मैत्री नाही करत. मी सहमत आहे आणि तुमच्याशी. अमेरिकेबद्दल जेव्हा सद्दाम हुसेन बरोबर युद्ध चाललं होतं आणि जे युद्ध नुकतंच संपलं होतं, तेव्हा अमेरिकेने एका तरुणाला निवडून दिला, त्याचं मधलं नाव हुसेन होतं, बराक हुसेन ओबामा. तुम्ही विचार करू शकता का, हुसेन हे मिडल नाव असलेल्या हम्म. मनुष्य अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला. अमेरिकेची सेकंड लेडी उषा व्हॅन्स आहे. उषा पूर्णपणे भारतीय आहे. FBI कडे एवढे पैसे आहेत की असे 20-25 देश छोटे छोटे घेतले तर त्यांच्या बजेटपेक्षा 2-3 पट असेल. ते हम्म. FBIचा मुख्य आहे काश पटेल. हम्म. म्हणजे अमेरिकेला आपण कुठल्या तोंडाने म्हणतो, अमेरिकेमध्ये सगळ्याच याचे लोक आहेत. अमेरिकेमधले 2 पार्लमेंटचे मेंबर आहेत, एक पॅलेस्टाईनची आहे आणि एक सोमालियातली आहे. आणि ते नेहमी हम्म. त्यांच्या बाजूने बोलत असतात, पण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अमेरिका हम्म. असं काय बघत नाही, जातपात वगैरे खरंच बघत नाही, ते अगदी पण पूर्ण मग अमेरिका रंगात. एक बघते का रवीजी, की अमेरिका हा मुळात वसाहतीतनं जर निर्माण झालेलं राष्ट्र आहे, ते तुम्हालाही माहिती आहे, इतिहास तसाच आहे. सो आता अमेरिका एक नव वसाहतवादी भूमिकेमध्ये आहे. त्यांना सांगताना गोष्टी सांगितल्या खूप वेगळ्याच गेल्या होत्या. पण एक नवीन वसाहत, कारण व्हेनेझुएला तुम्ही केलं, जाऊन राष्ट्राध्यक्षाला थेट उचलून घेऊन आलात. आता आंतरराष्ट्रीय कुठलेच कायदे मान्य करायचे नाहीयेत. पण एक तुम्ही सेकंड मी युद्ध तुम्हाला सुरू. वसाहत. हो. हो, हा पण बोला. तुम्हाला मी वेळ देणारच आहे. फक्त माझा एक प्रश्न, शेवटचं वाक्य आहे, हा की हा. आता ही इराणमध्ये जी कारवाई झाली त्याच्यामध्ये युद्ध घोषित व्हायच्या आधीच तुम्ही सगळं नेतृत्वाची एक संपूर्ण फळी संपवून टाकली. त्यामुळे ते लष्करी अर्थाने सुद्धा एक वसाहतवादी भूमिका आहे, अशी सगळी चर्चा आहे आणि अगदी CNN वगैरे सगळी माध्यमं करतायत. हो, CNN वगैरे म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलताय की नाही नाही, आय एम नॉट गिव्हिंग एनी मार्क्स. मी अगदी फॉक्स पण बघतो. नाही नाही, तुम्ही म्हणजे ते असे शिव बोलताय, तो शिव हो. नाहीये, तो बेवडा विरू आहे धर्मेंद्र. त्याची दारू बंद करा, म्हणजे ते CNN कसलं तुम्ही घेऊन बसला, गेले फालतू टपरी लोक आहेत, ते सोडून देता ना. सगळेच आमच्याकडची सगळीच मीडिया टपरी आहे. इन्क्लुडिंग आता फारीद झकेरिया. नाही, अख्खे आमच्यातले सगळे मीडिया टपरी आहेत. म्हणजे काय भारताने फार हे केल्यासारखं नाही, आपल्याकडे पण सगळे टपरीच पडलेत.
पण याचं काय तुम्ही म्हणता ना, अमेरिकेने वसाहतवाद तसा केला नाहीये, कॉलोनियलिझम म्हणजे ऍक्च्युअल हम्म, कॉल. 1898 साली जेव्हा स्पॅनिश वॉर झालं तेव्हा फिलिपिन्स त्यांना कॉलनी म्हणून मिळाली होती. त्यांनी हम्म, स्वतः त्यांना स्वतंत्र दिलं. हम्म, 1943 साली तेहरानमध्ये भेटले होते चर्चिल आणि फ्रँकलिन डिलॅनो रुझवेल्ट. तेव्हा हम्म, चर्चिल म्हणाला आम्हाला हे पैसे द्या, आम्हाला ते पैसे द्या, अटलांटिक चार्टर. तेव्हा फ्रँकलिन रुझवेल्टने त्या चर्चिलला उभं करून त्याला कानफडवला होता. त्याला हम्म, पकडला होता, अरे पैसे कसले मागतोस भिकाऱ्या, तू हम्म, भारतावर राज्य करणार, तू श्रीलंकेवर राज्य करणार, तू मलेशियावर राज्य करणार आणि स्वतःला वाचवायला पैसे मागतोयस. हम्म, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हे सगळे देश स्वतंत्र व्हायला पाहिजे याची हमी दे. अमेरिकेचा हम्म, एकही डॉलर ही गुलामगिरी पुढे चालू, म्हणजे अमेरिका या बाजूने पण पण केले ते कोणाच्या लक्षातच येत नाही. आणि तुम्ही व्हेनेझुएलाचं म्हणता ना, आता तुमचं ते CNN, तुमचे इंडियातले मोठे मोठे मीडिया ते काय म्हणत होते, व्हेनेझुएलाकडे लाखो सैनिक आहेत, व्हेनेझुएला पेटला, व्हेनेझुएलाची मिलिशिया आहे. काय झालं व्हेनेझुएलामध्ये, व्हेनेझुएलाची हम्म, डेल्सी रॉड्रिगेज आता अमेरिकेच्या मंत्र्यांबरोबर सेल्फ्या काढते स्वतःच्या. हम्म, संपलं हम्म, व्हेनेझुएला. तसं जे जे होणार होतं ते बघा ना. पूर्वी तुम्ही काय बोलला होतात ते बरोबर झालं का ते बघा, आणि त्याच्यानंतर मग पुढे 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 अजून बोलत राहा ना. आणि हे हम्म, जे तुम्ही कॉलोनियलिझम म्हणताय की मदुरोला उचलला, ओबामा काय म्हणाला होता मदुरो बद्दल, की हम्म, मदुरो हा लेजिटिमेट नेता नाहीये. हम्म, मदुरो जे पूर्णपणे त्याने इलेक्शन स्टफ केलं होतं तरी तो हम्म, फक्त 1% जिंकला जवळजवळ. हम्म, स्टफ हम्म, केल्या, स्वतः स्टफ केलेल्या इलेक्शनमध्ये. मदुरो हा नेता नाहीये असं ओबामा म्हणाला होता, हम्म, बायडन म्हणाला होता, इंग्लंड म्हणालं होतं, फ्रान्स म्हणालं होतं. मग नुसताच नेता नाहीये म्हणायचं, हम्म, आणि मग त्याच्याबद्दल कधीतरी कोणीतरी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना. आणि काय झालं व्हेनेझुएलामध्ये, व्हेनेझुएला लोक हम्म, खुश आहेत आता, जेलमधून निघाले, तिकडे पैसे येतात, लोकांना खायला हवं हो. ते लोकशाहीच्या गप्पा वगैरे तुम्हाला सगळं स्वातंत्र्य असतं तेव्हा मारतात. आता तुम्ही बरोबर. म्हणतात इराणमध्ये, की इराणमध्ये काय झालं, असं झालं. अरे एखाद्या मुलीला तिचे केस नीट झाकले गेले नाहीयेत म्हणून घरी जाऊन गोटून तिचा गळा घोटत होते तिच्या आई वडिलांसमोर, आणि या हम्म, लोकांच्या बाजूने आपण बोलतोय, दोन्ही बाजूने आम्ही शांततेची अपेक्षा करतो. म्हणजे कधीतरी तुम्हाला बडबड थांबवून ऍक्शन दाखवायला लागते ना. कोणीतरी ते करायला लागतं ना, आणि सगळ्यांना मनापासून हवंच आहे हे कोणीतरी हम्म, करायला. पण हम्म, तुम्ही म्हणाल आता इंटरनॅशनल यांचा भंग होतो. पण ह्या ज्या इंटरनॅशनल नियम आहेत, आता किम जॉंग उन किंवा त्यांचे तीर्थरूप यांनी कधीतरी मतदारसंघाचं तोंड तरी बघितलंय का? मग ते हम्म. करोडो लोक नॉर्थ कोरियातले भरडले जात आहेत, त्यांचं काय? असं नाही की आपण सगळ्या जगाचा ठेका घेतलाय, पण का मला दोन्ही तोच बाजू. प्रश्न विचारायचा होता की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प काय म्हणाले होते आणि प्रत्यक्षात काय सुरू आहे हे हा तुम्हाला पण म्हणजे माहिती द्या. दुसरा भाग असा की जर, लोकशाही मूल्याचं खरोखरच तिथं जतन करायचं आहे असं मला वाटतं इराणमध्ये. अहो जर का कोणी किम जॉंग उनवर हल्ला केला हम्म, तर ते काय लोकशाहीच्या विरुद्ध हल्ला आहे का? असं कोण हम्म, आपली मीडिया तरी म्हणू शकेल का? हम्म, आता इराणमध्ये 1979 मध्ये आले, त्याच्यानंतर काय, म्हणजे त्याच्या आधी जो रजा होता, मोहम्मद रजा, तो पण काय एवढा चांगला नव्हता. हम्म, तर माझे लोक विचारतात मला, अरे तू डॉक्टर, तू काय बोलतो याच्याबद्दल? माझे एवढे पेशंट आहेत अहो इराणी, आपल्याला सवय झाली आहे, आपण फक्त आपापसातच ऐकतो, त्याच्यामुळे बाकीच्यांचं ओपिनियन आपल्याला कळत नाही. माझे हो, केवढे इराणी मोठे मोठे फॅमिलीचे लोक, तिकडचे कोट्याधीश माझे पेशंट आहेत, ते मला सांगत असतात काय काय. ते म्हणतात हे IRGC आहे, हे आयातुल्लाज आहे, त्यांच्या मानाने आता कोणी चालेल आम्हाला, हो, कोणीही चालेल दुसरा, पण हे नको. हम्म, अरे हम्म, गुगल पण नाही वापरतायत त्यांना इराणमध्ये, त्याच्यामुळे असं नाही आहे की बाबा. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सगळी सयानी माणसंही स्वार्थी असतात असं इमर्सन म्हणायचा, ऑल हम्म, सेन्सिबल पीपल आर सेल्फिश. तर हम्म, अमेरिका काय लोकशाही करता नाही गेले लढायला, हम्म, अमेरिका एवढ्या करता लढायला गेलाय की त्यांची हत्यारं आपल्या सैनिकी तळांपर्यंत पोचू नयेत. हम्म, लोकशाही होते तर त्याच्यामध्ये एक ॲडेड बेनिफिट आहे. आणि जगातली कुठलीही लोकशाही संकटात असेल, आणि मला हम्म, कुठल्याही माणसाने मला डोळ्यात डोळे घालून या प्रश्नाचं उत्तर द्यावं, जगातली कुठलीही लोकशाही संकटात असेल तर ती मदतीसाठी पहिल्यांदा कोणाला हाक मारेल, आणि त्या हम्म, हाकेला पहिलं उत्तर कोण देईल? हा, ह्या हम्म. प्रश्नाचा पण विचार करायला पाहिजे ना कधीतरी. फाईन. म्हणजे शेवटचे दोन प्रश्न आहेत, पण एक आहे की अमेरिकेबद्दलची साधारणपणे भारतीय जनमानसात जी प्रतिमा आहे तिला काही जोड मिळते ती ज्या वेळेला सद्दाम हुसेनचं उदाहरण दिलं जातं की मास डिस्ट्रक्शनचे वेपन्स वगैरे होते वगैरे. आणि खोटं आताही जे बोलले होते, सांगितलं. चुकीचं होतं हा, हा. हा, पण ते युद्ध सुरू करता नंतर युकेच्या पंतप्रधानांनी माफी पण मागितली की जे आम्हाला सांगितलं ते खोटं नाही. माझा प्रश्न काय आहे
की हे सगळं करून अमेरिकेची आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशी तर प्रतिमा होत नाही ना, की अत्यंत स्वार्थी देश आहे, की तो दरवेळेला काहीतरी नवीन गोष्टी सांगतो आणि त्याच्या आडून काहीतरी करत राहतो. प्रतिमा ही एक भाग आहे हम्म. आणि प्रतिमाचा दुसरा पण भाग असतो ना, आपण म्हणायचो प्रतिभा आणि प्रतिमा म्हणून. हम्म. महाराष्ट्रामध्ये एक प्रोग्राम होता मी लहान हो, मोठा असताना. दूरदर्शनला खूप चांगलं चालायचं हा, सह्याद्री. ती प्रतिमा ती होती. अमेरिकेची प्रतिभा ही आहे की लाखो लोक अजून अमेरिकेच्या एम्बसीच्या बाहेर लाईन लावून उभे आहेत. आय अग्री विथ ही अमेरिकेची प्रतिभा आहे. ओके. मग एवढं इट. लोकांना वाईट वाटतंय अमेरिका, तर मग एवढी तडफड का होतीये? H1 व्हिसा मिळत नाहीये, अपॉइंटमेंट मिळत नाहीये. तुम्ही एम्बसीच्या बाहेरची लाईन बघा ना. अमेरिकेच्या मनात लोकांच्या बद्दल काय आहे त्या लाईनी बघून स्पष्ट होईल. पण एकदम म्हणजे सोपं आहे. तुमचं असं म्हणणं आहे, की मूल्य वगैरे ह्याच्यातनं जे स्वार्थीपणा अमेरिकेत हो, दिसतो त्याला फार. कसं आहे की आता अमेरिकेत उद्या कदाचित ट्रम्पची राजवट नसेल सुद्धा, हम्म. दुसऱ्या कोणाची राजवट येईल. जेव्हा आपण इराण बद्दल बोलतो तेव्हा इराणची जनता वेगळी आहे, इराणची राजवट वेगळी आहे. हम्म. तुम्ही अशा राष्ट्राचं जनरलाइज नाही करू शकत. आणि हम्म. अमेरिकेमध्ये आता डॉक्टर्स फ्रेंडवर मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर तो काय एवढा पॉप्युलर झाला नव्हता. हम्म. डॉक्टर्स फ्रेंड सगळे त्यांच्या डॉक्टर्स ग्रुपवर अमेरिकेने असं केलं तसं केलं. म्हटलं अरे बाबांनो, तुमची सगळी पुस्तकं अमेरिकन किंवा इंग्लिशची, सगळे कॅन्सर, किमोथेरपी, ड्रग्ज, प्रोस्थेटिक्स, सोनिकेटर्स, डिफिब्रिलेटर्स, पेसमेकर्स, प्रोटोकॉल्स, इम्यून सिग्नेचर, जेनेटिक डाईज, लॅब टेस्टिंग, व्हॅलिडेशन, लेन्सेस, सगळं अमेरिकन, सगळे हम्म. प्रोटोकॉल अमेरिकन. तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून, ॲलोपॅथिक प्रॅक्टिसकडून अमेरिका काढलात तर दोनच गोष्टी उरतात, ॲटिट्यूड आणि अश्वगंधा. आहे काय बाकी? कशाला बोलायचं असं? म्हणजे हम्म. स्वतः थोडा तरी विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही, तुमचा मेंदू आणि तुमची जीभ याच्या मधला गिअर पडायला पाहिजे ना कधी कधी. हम्म. बोलताना हम्म. विचार करायला पाहिजे. सगळंच अँटी अमेरिकन. 24 तास अमेरिकेतलं सगळं ॲलोपॅथी वापरायचं आणि अमेरिकेबद्दल पोस्ट टाकत राहायचं यार. आणि दुसरा ना एक, हे थोडं उर्मटपणे बोललो माफ करा, पण एक मी तरुणांना एक अगदी मनापासून सल्ला देऊ इच्छितो की असं कधी कधी आपल्या मनात खूप मळमळ असते आणि आपण काहीतरी लिहून टाकतो. अहो, हे भाषा स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण अमेरिकेतलं भाषा स्वातंत्र्य तुम्ही अमेरिकेच्या भूमीत असताना आहे. तुम्ही उद्या व्हिसाला अप्लाय करणार असाल, तुम्ही एक कॉमेंट लिहिली काहीतरी वेड्यासारखी, अमेरिका रक्तपिपासू आहे वगैरे, ती कॉमेंट वाचत पण नाही कोणी, आणि तुम्ही डिलीट केली तरी ते आयुष्यभर राहतं तुमच्या सोशल मीडियावर. तर आत्ता जे तरुण आहेत ज्यांना खूप मोठं भवितव्य आहे पुढं, ते कोणी न वाचणारे अशा कॉमेंट्स कशाला लिहित आहेत 24 तास? काय मिळतंय हम्म. त्यांना त्याच्यातून पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की आत्ता जे दिसतं आहे आणि ते भारताच्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, की हां. ट्रम्प आणि मोदी यांचे जे संबंध होते त्याची खूप आपल्याकडे चर्चा झाली, तिकडे पण अमेरिकेत पण झाली. पण आता गेल्या वर्षभरात आणि खास करून मागच्या 6 महिन्यामध्ये मोदींच्या बद्दलचा ट्रम्पचा जो भाव आहे तो देशांतर्गत खूप चर्चेचा विषय ठरला, रेसिप्रोकल टॅक्सला घेऊन आणि नंतर मग ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान. सो एक जी चर्चा अशी असते, तुम्ही आणखी एलोबरेट करून सांगा, की जे जवळचे मित्र आहेत त्यांना जास्त फटके देतात ट्रम्प आणि मोदी आणि ट्रम्प रिलेशनशिप. असं म्हणजे मित्र कसं ना, आधी अमेरिका म्हणजे तो अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे. तो हं. अमेरिकेकरता चांगलं काय काय होतं माझ्या मते पर्सनली, की जेव्हा ट्रम्प 2024 मध्ये बहुतेक लोकांना वाटत होतं ते हरणार हं. इलेक्शन, पण ते जिंकले तर बाबा. म्हणून जे देशातले सगळे नेते यायचे अमेरिकेत बायडनला भेटायला, ते फ्लोरिडामध्ये जाऊन ट्रम्पला भेटून जायचे. तर तेव्हा भारताचे पंतप्रधान आले होते आणि ट्रम्पने डिक्लेअर केलं होतं की ते मला भेटायला येणार आहेत फ्लोरिडामध्ये, आणि ते काय गेले नव्हते. म्हणजे हो, असं काय हो. एवढा काय पर्सनल डूक धरणार नाही, तो काय देशाचा आहे ते बघेल. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे अमेरिकेमध्ये, मी आत्ताच त्याच्यावर एक रील टाकलं की सध्या जग ट्विटरवर आहे आणि आपण अजून टाईपरायटरवर आहोत. म्हणजे आपले ते काय ते प्रवक्ते काय आणि ते कोण येऊन ते कसले बुडकुले मॅडमची सही काय आणि ते कसले ते स्टेटमेंट देतात. आता ट्रम्पने काय सांगितलं, इंडिया पाकिस्तानचं वॉर चाललं होतं, मी फोन केला आणि मी थांबवलं. आपण त्याच्यावर काय केलं, आपला प्रवक्ता पाठवला ज्याचं नाव त्याच्या मुलांना पण माहीत नाही, हे प्रवक्ता कोण हं. कुठला तरी सांगतोय. असं आपल्याला भारताला सांगायचं असेल ना खणखणीत ट्रम्पला, तर ट्विट करायचं ना, @RealDonaldTrump, यू डिड नॉट कॉल, हं. एक्सक्लेमेशन मार्क, थँक्यू फॉर युअर अटेन्शन टू द मॅटर. आणि मग हं. ट्विट अख्ख्या जगामध्ये चर्चा झाली असती. आपण हं. खणखणीतपणे बोलायला पाहिजे ना, काय असेल तर. आणि दुसरं काय, कधी कधी न बोलता सुद्धा काम चालून जातं. अमेरिकेला भारताबद्दल, म्हणजे तुम्ही असं ट्रम्प मोदी घेऊ नका, हं. अमेरिका आणि भारत असं बोला. अमेरिकेला हं. भारताबद्दल खूप प्रेम आहे. का प्रेम आहे? भारत हं. इंग्रजी बोलतो,
भारतामध्ये डेमोक्रेसी आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि भारतातले एवढे जे लोक आहेत माझ्यासारखे भारतीय करदात्यांच्या पैशावर शिकलेले, ते भारताचे राजदूत आहेत ना अमेरिकनकरता. आमच्यासारखे हम्म. डॉक्टर्स अमेरिकन लोक आमचे खूप फ्रेंड आहेत. त्याच्यामुळे ते भारताला आमच्या नजरेतून बघतात किंवा हे बरोबर. असे लोक आहेत म्हणून बघतात. त्याच्यामुळे अमेरिकेला भारताबद्दल खूप प्रेम आहे. आणि म्हणजे ते तसंच राहणार आहे. कोणाबरोबर तो धंदा करेल दुसरा सांगा ना? भारताबरोबरच धंदा करणार. हा. थँक्यू रवीजी. मी जाणीवपूर्वक कुठलाही प्रतिवाद यासाठी केला नाही की तुमच्या ओघवती शैलीमध्ये तुमचं मत म्हणजे अमेरिकेतल्या मराठी माणसाचं मत असं म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या स्पॉन्टिनियसली सगळ्या गोष्टीकडे त्रयस्थपणे बघताय आणि तुमच्या बोलण्यातनं मला एक आणखी गोष्ट जाणवली. अदर साइड ऑफ द स्टोरी जी असते ते तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडली. अर्थात तुमची मतं मलाही बऱ्याचशा प्रेक्षकांना पटतीलच असं नाही, पण तुम्ही नाही ती नाही, मांडली पण फाईन आहे. ती तर लोकशाही नाही 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 व्यवस्था आहे. ते आणि तुम्ही म्हणाला तुम्ही तुम्ही प्रतिवाद करा. आणि आणि असं थोडं गमतीने म्हणायचं, मी पुण्याचं असतं तर तुम्हाला म्हणणं असतं की चूक असणं हा तुमचा हक्क आहे. राहा ना तुम्ही, चुका करा चुका. हा, चला, धन्यवाद. माझ्या काकाचं काय जातं. नाही ओके, नाही, ठीक ठीक आहे. आहे. पण आपण वेळोवेळी बोलत राहू. तुम्ही एक वेगळी हो, बाजू मांडत आहात सतत, मला आनंद आहे. जरूर आणि प्रेक्षक आपले जरूर. तेवढे सुज्ञ आहेत की तुम्ही जे मांडतात त्यातलं नेमकं ते घेतील आणि तुमच्या मताशी सहमत असतील तर सहमत आहे म्हणून सांगतील. हा, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी सो मच. वेलकम. बाय 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 बाय. बाय.